रिफ्रॅक्शन ऑफ लाईटमधला पुढचा जो पॉईंट आहे इमेजेस फॉर्म बाय द कॉन्व्हेक्स लेन्स. तर विद्यार्थ्यांनी या ठिकाणी लक्ष द्या की जे इमेजेस कॉन्व्हेक्स लेन्सद्वारे फॉर्म होतात ते इमेजेस जे आहे रियल आणि इन्व्हर्टेड इमेजेस असतात. त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की ते कॉन्व्हेक्स लेन्स घेतलेला आहे आणि या ठिकाणी ही ऑब्जेक्ट ठेवलेली आहे. तर ॲज शोन इन फिगर, जसं आपण थेरी वाचतोय त्या पद्धतीने, ॲज शोन इन फिगर अँड ऑब्जेक्ट ए बी इज प्लेस्ड बियॉन्ड द पॉईंट 2F1. द इन्सिडंट रे BC starting from B and going parallel to the principal axis goes through the principal focus F2 after refraction along the CT. आता या ठिकाणी AB हा जो ऑब्जेक्ट ठेवलेला आहे, बी या पॉईंटपासनं निघणारा जो इन्सिडंट रे आहे BC हा प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल आहे. आफ्टर रिफ्रॅक्शन तो जातो कसा, ते F2 या प्रिन्सिपल फोकसमधून तो जातो. त्यानंतर the ray BO starting from B and passing through the optical center O of the lens going along OS without changing its direction. त्याचबरोबर बी या पॉईंटवरनं निघाला जो दुसरा रे आहे विच पासेस थ्रू द ऑप्टिकल सेंटरमधून पास होणारा रे हा रिफ्रॅक्शन दाखवत नाही, तो अलॉंग स्ट्रेट लाईन जातो आणि OS हा जो आहे दिस इज द रिफ्रॅक्टेड रे. इट इंटरसेक्ट CT ॲट B डॅश. दिस मीन्स दॅट द इमेज ऑफ द बी फॉर्म ॲट B डॅश. आणि हा जो रे आहे OS आणि त्याचबरोबर CT हे दोन्ही रे ज्या पॉईंटला इंटरसेक्ट होतात तो पॉईंट म्हणजे B डॅश. याचाच अर्थ काय की बीची इमेज B डॅश या ठिकाणी फॉर्म झाली. ॲज ए इज सिच्युएटेड ऑन द प्रिन्सिपल ॲक्सिस इट्स इमेज विल ऑल्सो बी लोकेटेड ऑन द प्रिन्सिपल ॲक्सिस ॲट A डॅश व्हर्टिकली अबोव द B डॅश. आता व्हर्टिकली अबोव द B डॅश A डॅश फॉर्म होईल, एची इमेज A डॅश फॉर्म होईल कारण A हा प्रिन्सिपल ॲक्सिसवरती असणारा पॉईंट आहे. दस A डॅश B डॅश विल बी द इमेज ऑफ AB फॉर्म बाय द लेन्स. अशा पद्धतीने ABची इमेज जी आहे A डॅश B डॅश बिहाइंड द मिरर इट इज फॉर्म बाय द कॉन्व्हेक्स लेन्स. Thus, A dash B dash will be the image of AB formed by the lens. So we learn that if an object is placed beyond 2F1, तर यावरून आपल्याला लक्षात येतं की 2F1च्या मागे जर आपण ऑब्जेक्ट ठेवली, the image is formed between the F2 and 2F2. The image always form in between the F2 and 2F2. It is real, inverted and its size is smaller than the object. तर ही इमेज ही रिअल असते, इन्व्हर्टेड असते आणि त्याचबरोबर या ऑब्जेक्टपेक्षा थोडी स्मॉल साईजची असते.